भोकरदन शहरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। शहरवासियांना याचा कठोर सामना करावा लागत आहे। सध्या धामणा धरणातून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। शहरात 1 महिनाआड पाणी पुरवठा होत असल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून टँकर भरविण्यात येत आहे त्या ठिकाणी नगर परिषदेचा कोणताही कर्मचारी नेमणूक दिसत नाही, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नसाडी या ठिकाणी होत आहे। धामणा येथून टँकर भोकरदन येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे टाकून शहरात पाणी पुरवठा केला जात आहे। विशेष म्हणजे पाणी पुरवठा संदर्भात आता टँकरचे फेऱ्या देखील कमी होत आहे, मात्र कागदावर ते फेऱ्या जास्त दाखविण्यात येत असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे। याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून योग्य दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सध्या होत आहे। भोकरदन शहराला 25 टँकर सुरू असल्याचे समजते। प्रत्येकी एका टँकरचे 2 फेऱ्या होते, मात्र हे टँकर ज्या ठिकाणाहून पाणी भरत आहे त्या ठिकाणी दिवसा टँकर संख्येनुसार दिसत नाही, ज्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे। दरम्यान शहराला खडकपूर्णाचे पाणी लवकर मिळेल असे सांगण्यात येत आहे। यासाठी काही प्रमाणात पाईपलाईन करण्यात आली आहे। सदरील पाईपलाईनचे काम सध्या कासोगतीने सुरू आहे। खडकपूर्णाचे पाणी अखेर केव्हा मिळणार याकडे सर्व शहरवासियांचे लक्ष लागून आहे। सध्या पाईप संपले आहे, आता नवीन पाईप कधी येईल आणि हे काम केव्हा पूर्ण होईल, नागरिकांना पाणी कधी मिळणार, त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप नादुरुस्त आहे याकडे भोकरदन नगर परिषद कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे। इंडियन न्यूज 8315।